हरवृत्त आता सूर्याचे जीवे आणि सूर्या राजीवे परितो नश्ये सौरभ्येचा हे वर्णनालोपायन अभयं सत्त्वसंशुद्धि ज्ञानम् अयं सा सत्यपतेजस्त्यागशान्ति दयापते मार्दव ह्री हृदय वर्णय सूर्याशी जीवे अनुसरिल्या राजीवे परिते नश्वे सूर्याची जे कमळ असतात ना, राजीव म्हणजे राजीव गांधी नाही, राजीव म्हणजे कमळ. ते काय होतात त्याच्याशी अनन्य असतात, म्हणतो त्याच्यापासून कोणची अपेक्षा करीत नाही. वसंताची आवानी वनस्यच्या क्षणी न करताची घनी निघाला. सर्व बाग बगीचे वगैरे कोणाच्या आधी नसते वसंत. आणि या वनस्यच्या क्षणी म्हणजे हे सर्व जरी असलं तरी पण सुद्धा न करिताची घनी निघाला. त्याच्यापासून कशाची अपेक्षा करीत. वास्तविक त्याच्यामुळे फळं येतात, पण त्या झाडाची काय करीत नाही. महासिद्धीपाशी आलिया लक्ष्मी पाशी परी महाविष्णू जैसी न गए. सगळ्या टाकून कोणाजवळ गेले ना, सगळे इंद्रन चंद्रन काय वय नाही ते सगळे शंकराला सुद्धा टाकून द्यावं म्हटलं. असला पती काय कामाचा. बाया कुठं मसनात वस्ती करतात. त्याचा सुद्धा त्याग. मग कोणापाशी झाली महाविष्णू जायची. मग अंगीकार करतो का तिचा. ऐकेचे का स्वर्गीचे भोग पायी झाले इच्छे परी भोगावे न रुचे. एक लोकातले सामान्य भोग का असामान्य लोक आहे काय. स्वर्गीचे भोग पायी झाली आहे, नुसते साधे नाहीत, पायी झालेले आहे. पण हे भोगावे न रुचे. आपण त्याचा भोग घ्यावा अशी इच्छा राहत नाही. सगळे भोगाचा हात. आता कोणी प्रधानमंत्री म्हणजे त्याच्याकरता स्वतंत्र विमान असतं. काय एवढं रक्कम नाही, जिथं जायचं तिथे विमानातून उठले हेलिकॉप्टरमध्ये बसतात आणि तिथून उठले तर कारमध्ये जातात. सगळे भोग कसे आहे हात जोडले. आपल्याला विमान तरी पाहायला मिळते. खेड्यातला माणूस म्हणते उडते कसं. जाऊ जाऊ. आमच्या भागात एक म्हण होती बा, त्यावेळेस कवीच बँड पुढे गेलं नव्हतं. मग रेल्वे काय असे बैलाची गाडी असली तर बैलाला हाक लावावं लागते, ते अवघडं चालते काय का. आणि गाडीला ढकलावं लागते का. मग इंग्रजीला आज म्हटलं नकली आणि बिना बैलाने गाडी ढकल. बिना बैलाने गाडी कशी नाव आहे काय. शोध आहे सगळे. काय आणखी पुन्हा काय शोध निघेल काही सांगता येत. विमानात बसण्याचं कामच नाही. बरोबर तर पंख्याचं काहीतरी निघेल पाठीला लावले की बरोबर शोध निघाला तर गाडी लवकर जात नाही. मोबाईलचा शोध पुढे कुठं कोणाला माहिती होतं. पण शोध निघाला ना. अमेरिकेच्या माणूस इथं बोलतो. एक 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 दृष्टांत. पण त्याच्या मनामध्ये भोगाची इच्छा नसते. बघूया काय कौतुकी जीवन आहे विशाळ
अंतःकरणामध्ये कोणत्याही विषयी आसक्ती नसणे, त्याचा थोडा पर्याय घ्यायला. मग तो भोग बघत नाही का? अरे, भूक लागली की जेवणारच घे, तहान लागली तर सर्व क्रिया तुमच्या आमच्यासारख्या सगळे होत असतात. असं थोडंच आहे की तो काही एका ठिकाणी बसून राहिला. अर्जुन पूर्ण झाला, पूर्ण ब्रह्म झाला, मग झोपा काढत बसला. मग काय भारतीय युद्ध केलं, काय केलं? कोणत्या अवस्थेमध्ये? पूर्ण अवस्था आहे. का पक्षी अंतराळ नाही, आता माशिया मोहोळ आणि जळाचा देवी जळ, पक्षी अंतराळ मोकळे झाले. आता इथं हे व्याख्यान जपलं कुठलं? अमानित्वमदमित्वं नाही, अभयं सत्त्वसंशुद्धी, दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायश्च पारः, अहिंसा सत्यमतेज, त्याग शांती अपैशुनम, दयाभूतेषु अरोर. आता कोणता मार्ग? आता माशिया जैसे मोळ, बरं का, आणि जळचळा देवी पक्षी अंतराळ मोकळे आहे. काय पक्षी काय आपल्या काय पक्षी अंतराळ मोकळे जायचे. पक्षी जे असतात त्याला काय म्हणतात? त्याला जलचर, खेचर, वनचर, खेचर असं म्हणतात. त्यांचं सगळं राज्य कुठे असते? आकाशामध्ये. जलचर म्हणजे पाण्यात. असं प्रत्येकाचे. मग आकाशाच्या बाबतीत, पक्षाच्या बाबतीमध्ये आकाशाची कोणती स्थिती आहे? किती यान किती जा. एक दृष्टांत, अंतराळ त्याचा काय करीत नाही, त्याग निषेध करीत नाही, ऐका. त्याप्रमाणे दृष्टांत दिले. जसं त्याच्याकरता मोकळं असतं. का बाळका देशी माती स्नेह दे, मूल कसंही असू दे तो प्रश्न नाही. पण मूल आहे ना, ते आंधळ असो का पांगळा असो का शिव्या देणारा असो, दुसऱ्याला नाही, आईलाच दिलं. ते पाहिलं काही त्याच्या मनासारखं झालं नाही तर हाणतो आईला. बरं, काही बाहेर तक्रार घेऊन येत असतात. म्हणजे आहे काय म्हटलं, तुमचं मूल काय सांगू, किती खोड्या. म्हणे काय कुठे लग्नाला गेला तर दुसऱ्याची एक चप्पल घेऊन जाणार, दुसरी तिलाच टाकतं. कोणाच्या चपलीत काय सोडतो, विंचू सोडतो. हे सगळे जरी अपराध आणि ती बाई तिच्या मुलाचे सांगत असले तरी पण आईला कुठे राग येते का? दुसऱ्याचं पोर असलं तर मग जमत असतं काय सगळं? कारण ते प्रेमच तसं आहे. काय आईला जरी मारत असला तेव्हा ते काय सांगा, तुमचं कार्ट तुम्हाला रोज दणके 2-4 सांगितलं तरी सुद्धा ती बाई म्हणते, बाबा गंगूबाई जास्त सांगू नका. तुम्हाला मारते का? मग मला मारते. म्हटलं, हे पण मुलाला आईला मारण्याचा जन्मसिद्ध हक्क आहे. तिला त्याचं काही वाटत. सगळ्या दृष्टांत प्रियाची भेटी, प्रिया कृमीची दिठी, मधमाती राहटी मावळायची. प्रियाची भेटी, आपल्याला आपला आवडताचा मित्र जर मिळाला काय आनंद होत असतो. प्रिया कृमाची दिठी, ते काशवीचे पिलं जे असतात, काशवीने एकदा आणखी प्रेमाने की पाहिलं की त्यांची तृप्ती होत असते. तेवढ्यावरच काय होते? तृप्ती होते. फक्त माती राष्ट्री माळणे, त्याप्रमाणे त्याचं इतर लोकांशी कसं वागणं असतं, मृदू मवाळ असं वागणं असते. स्पर्शे अतिमंद, मुखी घेता स्वाद, आवडी तैसा घेता, विरुद्ध जरी होता नाही. घ्राणाची सुगंध, उजाळ अंगी. कापूर असताना तो कापूर कसा असतो? अंगाने पांढरा असतो, स्वच्छ असतो, आणि पुन्हा सुगंध असतो त्याला. 2 गोष्टी कापराला.
आवडे तेवढा घेतात, विरुद्ध जरी न होता उपमेय देतो कापूरके. आमच्या या आणि मार्दव या पदाचं वर्णन करते वेळी आम्हाला त्याचा दृष्टांत देता आला असता, पण तोही दृष्टांत काय पडतो, कमी पडतो बरं का. विरुद्ध जरी होता तरी उपमेय न येता कापुरे आम्हाला त्याचा काय करता आला असता, उपमा देता आली असती, पण ती उपमा काय पडते. महाभूते पोटी वाहे ठेवीची परमाणू माझी समाये आणि विश्वानुसार होई गगन जाई. महाभूते पृथ्वी आप तेज वायू आकाश वगैरे परमाणू माझी समाये ठेवीची परमाणू माझी विश्वानुसार होय गगन जायचे. आकाश आहे ना, सर्व महाभूतामध्ये कोणाची व्याप्ती आहे, आणि परमाणू सुद्धा कोणाची व्याप्ती आहे, आकाश आहे. नाही का. हे हाच दृष्टांत देऊन परमात्म्याच्या व्याप्तीचं सांगितलं आहे. येतात सर्वगतम सूक्ष्मात सर्वत्र नसतित होते हे तथात्मा. ज्याप्रमाणे आकाश सर्वांमध्ये आहे त्याप्रमाणे परमात्म्याची व्याप्ती सुद्धा यच्च यावत काय पदार्थामध्ये. या प्रकारे त्याचे जग नाचते दृष्टांत देऊन इथं सिद्धांत सांगितला. त्या नाव म्हणे मार्दवने हळूवार वागणं. कसं वागणं, तुमच्या अहिंसेचं वर्णन 13व्या अध्यायामध्ये. तो पाय कसे ठेवतो, दणकन ठेवतो का, हे तुमचा वर्ग चांगला आहे, ते दुसरा वर्ग पाहला बरोबर त्याचे दण करत येतो. हनुमान चालीसा संपली, दारदांच असते त्याच्यात झाला. आता 100 पोरं काय होणार. मग ते काय करतो, तो याला धक्का म्हणतो मला काम आहे लवकर जाऊ दे की. बरं हाजरीपर्यंत थांबते हेच विशेष. आता पराजय राजा जसा कपिलदेवी एखादा का मानिया निष्ठा झाला. आता हे रे या पदाचं वर्णन असं आहे. आपण जे आणखी या शरीराच्या रूपाने नामरूपाला आलो, नामरूपाला येणं हेच लाज आहे का. स्वस्वरूपाबद्दल खालच्या थराला येणं नाही का. एखादा 5 वेळा निवडून आलेला आमदार आणि दुसऱ्या वेळेला 2च मार्क मिळाले नापासा, मग त्याला भयंकर काय वाटते. किती वेळा निवडून आला होता आणि 6व्या वेळेला काय झाला, मग त्याला किती वाटते, वाईट वाटते. जावे त्याचा वंश आहे तसं या देहातून त्या देहातून त्या देहातून ते लाज पाई निर्बळा. तर दृष्टांत इथे राजा लज्जा, ढिरी म्हणजे लज्जा. राजा पराजय राजा कदर्थ राजा. राजा आहे पण युद्धामध्ये काय झालं त्याचा, ते काही माणसं फार हुशार असतात. निवडून आलेला जो आमदार असतो ना, पडलेल्या आमदारला पेटी घेऊन जातो, पेढा घेऊन जातो. आणि तो काय असतो, पडलेला असतो हा निवडून आला. आणि त्याचा मग त्याला त्यावेळेला किती वाईट वाटते. जावे त्याच्या वंश आहे तेव्हा कळे. मानी आणि स्तेजा निकृष्ट असतो. एखाद्या मानी माणसाचा अपमान केला त्यावेळेला तो काही भक्त थोडासा आहे, ते मानापमान तुल्य तुल्य मित्र आहे. देहात्मबुद्धी असलेला माणूस थोडा जरी, आता मी बरेचसे पाहिले पण सांगतो, हे जेवण असताना मग एकदम माणसं कोणत्या पानावर काय होतात, बसून जातात. आणि मग एखादा मोठा माणूस येतो, त्याच्या पानावर ते भलताच माणूस काय असतो, आणि तो म्हणतो हे बाबा उठ, तिकडे बस घे, तिकडे त्या पानावर. मला यांना बसू दे. तो उठतो, जेवण करतो का निघून जातो. त्याला सांगितलं म्हटलं अहो या जेवणाकरता
इतका अपमान करायचा असतो का? एकदा बसल्यावर उठवला तिथून जेवणाची फिकीर करीत नाही. मानिया नसते जेवणात. कोण तुमचं हे काय दुर्योधन अतिमानात दुर्योधन बद्ध असं म्हटलंय. अतिदानात कर्णबद्ध. हे प्रत्येकाचे काय दृष्टांत आहेत तुम्हाला सांगितले. नाना चांडाळ मंदिराची अनावसाठी आली या संन्यासी, मग लाज व्हायची उत्तमात. एखादा संन्यासी आहे कोणाच्या घरामध्ये शिरला नाही, शिरला म्हणजे तो शिरला नाही, आपत्ती कलाम आहे. वारकऱ्याचे लक्षण देतात तेच उपकार काय केले पाहिजे. श्रीमंताचे लक्षण आहे. वारकरी वर्ग म्हणजे सगळा अजून धनिक त्याच्यात मिळलं फार. काही माणसाच्याकडे तुम्हाला कल्पना आम्ही पाहिजे. धनिक वर्ग, कोणी कंपनीचा मालक, तो कोणी कशाचा. मग 10 रुपयाचे नोट 5 रुपयाचे नोट वाटत असते काय. मग काय 500चे बंडल ते बंडल. मग त्यांचं काही चुकीचं नाही. असं आहे ना, आश्रम कसा चालेल. विना पैशाशिवाय आश्रम सुद्धा. आमच्या इथले देव आमचे सहज लक्ष्मण लोकेश नगरी ते भेटले. सत्संग म्हणजे आमचा आश्रमाचा एका दिवसाचा खर्च 1974 मधली गोष्ट 50,000 आहे. किती एका दिवसाचा खर्च. तो सांगितलं उज्जैनीच्या कुंभामध्ये एका रात्रीत 52 लाख रुपये दक्षिणा मिळाली. किती ऐकून ठेवा. कुंभामध्ये किती दक्षिणा मिळाली. तेव्हा त्यांच्या आश्रमात आला. ते उगीच नाही, विषयांतर होते. म्हणून नाना चंड कल्पना करा. ते याचं हे असते बघा, संन्यासाने प्रेत पाहू नये. तर विधी आहे त्याचा. एक संन्यासी चालला होता, तिकडून काय येऊन लागला आणि प्रेत काय करू नये. म्हणजे एक घर मोकळं होतं, कोणतं होतं म्हणून तो प्रेत दिसू नये म्हणून कुठं शिरला. ते घर कोणाचं होतं? बेश्याचं घर होतं. कोणाचं? आता प्रेत जाईपर्यंत त्याला किती वाईट वाटते. काय जाईपर्यंत तो किती वेळ थांबतो. प्रेत जाई पण तितक्या वेळामध्ये त्याला किती वाटते ते दृष्टांत नाही का. नाना चांडाळ अवचटे आली आमचे लाज व्हायची होतं. त्याला मेल्यापेक्षा मेल्या वाटते. म्हणलं कुठे आपला थांबावं लागलं. शब्द काय पण अपवाद म्हणतात त्याला. काय म्हणतात अरे क्षत्रियाराने पळवून जाणे. आणि कोणच आहे क्षत्रिय मनुष्य आहे तो काय करेल? पळून जाईल का प्राण देईल? प्राण देईल पण पळून जाणार. म्हणलं अशी कशी खातो का प्राप्स्यसी जित्वा बक्षीस तस्मात उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय. एक 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 दृष्टांत. मास कोणच आहे आणि वैधव्यपाचारणे माझे पतिव्रता माऊली आहे. ते विद्येपणे ठेवत असते का? आठवणी एकान उडी घाली म्हणे. सरनात काय घालते ती? उदयचा रूपसा उदयले कुष्ठ संभाविता कुठेचे बोट. रूपवान मनुष्य आहे त्याला काय फुटलं? संभावता कुठे. संभावित मनुष्य आहे त्याच्यावरती चोरीचा गायला कशाचा तरी आळला. म्हणजे माझा प्राण संकट होय जायचे. प्राण जाऊन राहिलेला आहे.
इतकं त्या माणसाला संकट उठत औटादपणे शवनी जिरे आणि उपजो मरणे, नाही का. सच्चिद आनंद स्वरूप असून सम परिच्छिन्न आहे का व्यापक आहे, आणि असं असून सामान्य देहामध्ये शिरला. आपला देह किती आहे? 3.5 हात. औटा हातपणे समजलं. माझा जीव कोणत्या देहात आला? या देहात आला, नाही का. मग उपजो मरणेला नावाला त्या देहामध्ये कायमचा राहू शकतो की प्रारब्ध प्राप्त भोई पर्यंत. कोणताही जीव कोणत्याही देहामध्ये कायमचा राहू शकत. मग तो अंडज असो, जारज असो, मरण नावाची वस्तू काय केली, कुठेही जायचं म्हणजे संपे. उपजो मरणे नावा. ते गर्भवेद मुसे या शरीरामध्ये काय शरीर दुःखाचे, रोगाचे भांडार. रोग बाहेरून येत असतात का आतमध्ये आहेच. थोडे गप्प बसलेले आहे, काय बसलेले. पिटाऱ्यातला साप थोडा काय असं थोडासा डिवचून बाकी ते असतात. हे निमित्त मात्र असते काय मुळामध्ये जे असतात. हे भाऊ असो देहपणे नामरूपाचे नाही, पंचमहाभूताच्या घाणेरड्या देहामध्ये आणि आपण येऊन जीवात्मा काय झालेला आहे, सापडलेला आहे. पण त्याच्यात मस्त राहतो आपला. बरं, ते घाटावरचे विद्वान महाराज गोष्ट सांगाय. घाटावरचे भिकारी असतात, त्यांची काय अवस्था असते, खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही, कोणी विचारत नाही, जवळसुद्धा बसू देत नाही. आणि अशा अवस्थेत त्यांना म्हटलं असं जगण्यापेक्षा चंद्रभागेत उडी टाकली तर मोक्ष तरी प्राप्त होईल. त्यांची प्रतिक्रिया काय होते? म्हटलं तुझ्या घरच्याला चांगली गोष्ट कर. मुळामध्ये काय याच्यातून चांगला पदार्थ निघतो? डोळ्यातून काय निघते, कानातून काय निघते, नाकातून काय. चांगला पदार्थ जरी असला तरी जिभेचा शेंडा लागला की कोणी फुकट विचारत नाही. तो शरीर पवित्र आहे का अपवित्र आहे? तुकोबरात सांगतात पवित्र तो संगती कशी होय. इकडे पाव तर काय रक्त रेत दुर्गंधी, जंतू नरक मताने, षडविकार षडभय तापत्रयाने. माझं हे शरीर जरी असलं बरं का, तरी भगवान नावामध्ये एवढं सामर्थ्य आहे. कोणत्या नावात? पवित्र तो वाणी आणि जो हृदय असं सांग. भगवंताच्या नावामध्ये अपवित्राला पवित्र करण्याची शक्ती कशात आहे? तुम्हाला 17 अध्यायामध्ये हा विषय येणार आहे. एक दृष्टांत देऊन ऐशी अवकळा शरीराचा घेपे आणि ते लाज कोणाला विषय मारायला का? ते लाज भाई निसुगा कोडग्या लाज नाही. कालचा कोडगा एखाद्याला विचारला आणि म्हटलं 4 दिवसापूर्वीच तो जेलमधून आला, सुटून आला, आणि पुन्हा आणखी म्हटलं जेलमध्ये चोरी केली चालला. मग तो काय म्हणत असो, जेलची त्याला लाज वाटते का? तर तो जेल तो हमारी ससुराल आहे. आता सूत्रतंतू तुटलिया, चेष्टाचे ठाके सवकडिया, का प्राणजय कर्मे दिया. त्या बाहुल्या असतात, त्याचा तंतू जर सुटला तर बाहुलीचं नाचणं कमी पडतं. त्याप्रमाणे खोंटे गती, नाही का, तसे प्राण इंद्र कर्मेंद्रिया खोंटे गती. हे जे आपले पंचप्राण आहेत चंचल स्वरूपाचे आहे, त्याच्यावर ते जय मिळवायचं असेल तर प्राणच बी आहे. योगशास्त्र सांगितलेलं आहे. मन स्थिर करण्याकरता योगशास्त्राचा काय होतो? प्राणजय.
प्राणावरती आपण जर जय मिळवला तर काय होत असते मग कर्मेंद्रिया कोणती गती. कर्मेंद्रिय जी आहे ती धावण्याची धाव कमी पडत असते. का मावळगी दिनकर सळे किरणाचा प्रसार मनोजय प्रकार सिद्धी बुद्ध्याधिका. शेवटच्या पदाचे अहिंसा सत्यम तेज त्याग शांती अपैशन दया भक्ते मार्द ह्री मार्दम ह्री अचापरम म्हणजे प्राण चंचल आहे का स्थिर स्वरूपाचा आहे. चंचल आहे की त्याला जर ताब्यात आणा योगशास्त्र आहे. प्राण जे आहे कोणतं शास्त्र आहे त्याच्यामध्ये त्या ह्याच्या कोणतं स्वरात कोणतं करा ते शिकायला पाहिजे. बरं काय मनानेच आपलं आणखी प्राणायाम करायला लागलं तर भलतंच काय झालं. मनपवन नियमे होती दाही में मनपवन नियमे. मन आणि निग्रह याच्या योगाने आपली 10 इंद्रिय संयमित होतात. काय होतात संयमित होतात. आणि ते अचापलत्वावर मग मन स्थिर झाल्यानंतर मग आपल्याला त्याचे काही मार्ग झाले. म्हणे राम झाले म्हणे प्रवृत्ती ग्रासुनी त्याला स्थिर शंका केली नाही. म्हणा साम्य योग सांगितला तुम्ही 6व्या अध्यायामध्ये सिद्ध जाईल का नाही का. साम्य बदल येतस्य आम न पश्यामी चंचल म्हणा कृष्ण प्रमादी तस्याम निग्रह करे. मला मान्य आहे मला असंशयम मनोदुर्निग्रह सांगितलं. त्याच्याकरता उपाय केले सांगितले. आपण दुसरा तेजक्षमा धृती शौच द्रोह नाती मानता भवंती संपदम दैवी विजातस्य भारत. तेजक्षमा धृती शौच अद्रोह नाती मानता. तेज म्हणजे नाही का आपलं मन ईश्वराकडे धावून राहिले. मध्यंतरी प्रतिबंध आले त्या प्रतिबंधाला तोंड देण्याचं सामर्थ्य त्याला तेज म्हणतात. ईश्वर प्राप्ती करता तुमच्या मनाची धाव जरी चालत असली तरी नाना प्रकारचे काय असतात मग त्या प्रतिबंधाला प्रतिकार करण्याचं सामर्थ्य त्याला काय म्हणायचं तेज. पुढे तेज क्षमा का नाना प्रकारचे अपराध करणे सुद्धा आणि त्याच्याविषयी काही न वाटणे क्षमा याला काय म्हणतात क्षमा असं म्हणत असतात. धृती त्रिविध आहे ना आध्यात्मिक आदिभौतिक आदिदैविक तिन्ही प्रकारचे आणि त्याच्या अंगावर ते येऊन पडले तरी सुद्धा बरं का तो त्याच्या योगाने ठेवू शकत. निश्चय जसाच्या त्रिविध मुख्य आगवे उपद्रवाचे मिळावे बरी पडली या नव्हे. एक 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 कशा प्रकारे तो सहन करतो त्याच्याकरता एक एक दृष्टांत. हो काय नाही का. शौच म्हणजे अंतःकरणामध्ये निर्मल हे कोणत्या विकाराचा हे नसणे चलन अंतःकरण निर्मल असणे आणि बाह्य नाही का स्नानाच्या वेळी काय जसे काही उठणे असेल माती असेल शरीर शुद्ध करणे. हिंदू धर्मातच आहे बा. इतर धर्मामध्ये कधी कोणाच माहिती कधी स्नान करतात त्यांचं त्यांना माहिती आहे. मग त्याचं हे सगळं अपवित्र अवस्था कोणती बोलू नये तुम्हाला किती अपवित्र असते न सांगणं. बरं शौचाला जरी जात असले तरी पाणी घेऊन जात नाही कागद घेऊन जात नाही. ख्रिश्चन धर्माचाच आहे बा. कोणता धर्म ख्रिश्चन धर्म तो काय आहे असाच आहे. फक्त स्नानच नाही कुठलं फक्त पाय तेवढे काय करायचे 8 दिवसाने एक काय करायचं स्नान करायचं आणि बाकीच्या दिवशी संडास भरून
काय तुझं स्नान बी सगळ्यात पवित्र धर्म कोणता आहे? आहे का? अलीकडचा हिंदू धर्म एवढा शुद्ध असूनही सुद्धा इतर धर्माचं राज्य चाललेलं आहे. जाऊ दे, आपला राजकारणाचा विषय नाही का? आता हे मध्यंतरी संकट आलं होतं ना, तिच्या 28 माणसं काय केली, आणि त्याच्यामध्ये पहिलं विचार होता नाही तुमचा धर्म कोणता. हिंदू म्हटलं तर ते काय, मग चुकून म्हटलं तर हिंदू म्हटलं की मारतात हे लोक. मग काय म्हणायचं, मुसलमान म्हटलं फेडा तुमचा धोत्र, काय करा इजार तुमचा फेडा. इतके हिंदू धर्मावर ते काय संकट. चांगल्या माणसाला पिढाही होतच असते, ठरलेलं झाले नाही का? तुकोबराला पिढा झाले, ज्ञानेश्वर महाराजांना पिढा झाले. आणि या सर्व संकटामध्ये हिंदू धर्माचं रक्षण करणं हे सर्वांचं काय कर्तव्य आहे. ते काय ते धर्म म्हणण्याच्या लायकीचे सुद्धा फक्त कीर्तनात सांगू नका. नाही ते जोग महाराजावरती सुद्धा केस केली होती का मानभाव धरणे. ते काय कीर्तनामध्ये कुठं आलं ते जोग महाराज आज नसंच वर्णन केलं. मानभावी धर्म कसा आहे ना, तुच्छ लेखले काय देऊ. त्याच्यात जे बसलेले लोक होते त्यांनी केस केली होती कोणावर ते, पण त्यांचं वकीलपत्र कोणी घेतलं होतं, टिळकाने घेतलं. त्याच्यातून ते सुटले. ह्या वारकऱ्यांनी दिंड्या बिंड्या हिंदू धर्माचा काय झाला ते म्हणलं का ते जोगाने असं असं कोणा. आणि आमच्या मानवी धर्म मानव कोणता तो मानभाव धर्मावर टीका केली. त्याच्यात सांगितलं म्हणतं मी टीका केली असं माझ्या अगोदर दुसऱ्यांनी काय केली आहे त्याचं वाचून मी काय केली सांगितलं तुम्हाला. मी टीका नाही केली, त्याचंच वाचून काय सांगितलं सुटलं त्याच्यातून. या बाबतीमध्ये लोकमान्य टिळक बरं ते फार अभिमानी होते. कोण होते? त्यांनी कर्मयोग रहस्य नावाचा काय लिहिलेला आहे, ग्रंथ लिहिला आहे. मुळात राजकारणी तरी बरं काय लिहितात, आणि आपण त्याच्यात नावावर दृष्टांत द्या थोडं. एक कोणती वय आपले 86 तेजक्षमा धृती पुढे मधुरो शौच या पदावर सांगत होता. शौच पद सर्वांमध्ये तुम्हाला कल्पनाच नाही बघा. झाडामध्ये वनस्पती वाढतात ना, त्याच्यामध्ये तुळशी ही फार पवित्र आहे. झाडामध्ये सुद्धा पवित्रता आहे. हिवराचं झाड असेल ना, हिवराचं झाड, त्याच्या खाली सुद्धा काय करू नये इतका त्याग केला आहे. त्या काय काय याचा एखाद्या येड्या बाबळीच्या खाली जातो तर आनंद तर होत नाही, पण काटा बसल्याशिवाय. आणि आंब्याच्या झाडाखाली बसलं तर वारा पाडा पाप गळल्याशिवाय खाली पडलेला फळाचा सर्वांना अधिकार आहे. तो माझी रामायणात गोष्ट आहे. ज्यावेळेला आणखी हनुमंतराय कोणाला भेटतात, सीताकुटी असते, अशोक, सर्व इतिहास वगैरे तुम्हाला माहिती आहे. रामायणातलं सांगून वेळ घेत नाही. मग कोण विचारते तुमच्या, सीता म्हणत असते, म्हणलं एवढ्या राक्षसाच्या ह्याच्यातून तू आला, म्हणलं वाचला तू, हेच विशेष आहे. ते म्हणलं मला तर भूक जरी लागली होती तरी पण मी म्हटलं अक्षराची ही गरज नाही. माझ्याकडे म्हटलं सगळं होतं अंतर, म्हणलं मला काय लागली नाही.
म्हणलं त्याची बाग होती कोणाची, आणि ती सगळी फळाची बाग होती, अशोक वृक्षाची नव्हती. आणि ती फळाने भरलेली होती. हनुमंताला सांगितली, नीती सांगितली. काय सांगितली? नीती सांगितली, झाडाचं फळ सोडणं हे योग्य नाही. मग खाली पडलेलं कोणाला खाता येईल? झाडाचं तोडून मात्र मालक होत, आणि खाली पडलेलं फळ बघा. मला असं का म्हणजे खाली पडलं तर घ्यायला काही हरकत नाही, मग काही एक एक झाड घ्यायचं. भूक आहे 5 आंब्याची, आणि खाली पडले 500 आंबे. दुसरं रामायणामध्ये याच्यामध्ये हा एक कथा आलेली आहे. हनुमान, कारण मुळामध्ये जन्म कोणाच्या जातीचा आहे, आणि हनुमंतराय कोण आहे? वानरच आहे. किती प्रयत्न करा, जातीवर गेल्याशिवाय एक 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 मद्दळो नाती मानसा भवंती संपदम दैवी मग यादस्य भारत. अशी या संपत्तीने युक्त अर्जुनात तू जन्माला आलेला आहे. आता ईश्वर प्राप्ती लागली, प्रवर्तता ज्ञानयोगी, आणि दिवसेची अंगी ईश्वर प्राप्ती लागली. कशाकरता निघालेला आहे? नाही, ध्येय कोणतं आहे? प्रवर्तता ज्ञान. कोणत्या मार्गाचा आश्रय केला? ज्ञानाने योग. आणि दिवसेची अंगी उसी पार आहे. मरण आहे कोणती बाई? मन पावन नियमे होती दाई. हे पाय, तुम्हाला इंद्रिय जर ताब्यात घ्यायची असेल तर अगोदर तुम्हाला मनावर आणि योगाच्या द्वारा काय मिळवलं पाहिजे, आणि मग इंद्रिय कायदा. सर्व इंद्रियांचा राजा कोण आहे? मनातच नाही तर विहिरीतच नाही तर पोहऱ्यात कुठून पाहिजे? अगोदर कुठे यावं लागत असे? मनात. आणि मग सगळी शंकर स्वामी महाराजांची गोष्ट सांगायची का? अरे म्हटलं शिष्य, म्हटलं काय गुरुदेव, अमक्याला बोलावून आणतो का रावसाहेबाला? म्हटलं ते यावेळेला घरी नसतात, मनात काय नाही, जायचं नाही. अरे म्हटलं ते बरोबर सुट्टीचा दिवस आहे. नाही म्हणलं इतक्या लवकर उठतात का ते? मनात नाही ना, काय नाही. अहो म्हटलं ते लवकर उठत असतात, वामला कुत्र समोर आहे की. म्हटलं हे बा निमंत्रण आलेलं, जेवायला जातो का? तर म्हटलं मग निघायचं. मग अगोदर कुठे यावं लागतं? मनात. आणि मग मनात इंद्रियाच्या द्वारा का आधी आवडे ते वृत्ती केली, मग ते वाचा दिठी करायची. एक एक दृष्टांत देऊन असुद्धा मग ईश्वर प्राप्ती करता तो प्रयत्न करीत असताना काय करते? अनेक अडचणी येत असतात, त्याला कसा तोंड देतो? दृष्टांत देऊन सांगतात. मोकटे मरण आहे आणि काय आली अग्नी प्रवेश आहे. सतीचा दृष्टांत या ठिकाणी आहे. जिवंत असते ती कोण असते? आणि आता मरणही सुद्धा आहे, पण ते कसं आधी अग्नी प्रवेश आहे. कशात आधी अग्नी प्रवेश म्हणजे एखादा माणसाचं मरण नाही का, एखादी गोळी मारली तर मनुष्य काय होतं? झटकन आहे काय? एखाद्या माणसाला अटॅक आला लवकर काय होतं? म्हणजे कष्ट सहन करावे लागत. आणि हे मरण कसं आहे? अग्नी पेटलेला. काय पेटलं? प्राण जाईपर्यंत थोडी तळमळ होते का? कुठपर्यंत? प्राण गेल्यानंतर मग संपलं म्हणा. प्राण जाईपर्यंत ज्याला माणसाला काय होतात? जावे त्याच्या वंशी आहे असं सांगतात बा. आपण ऐकून आहोत. औरंगजेबाने कीर्तनात सांगायचं आता हे राहिलेलं नाही, पण मनात ठेवायचं. काय ठेवायचं?
त्यांच्या त्या लोकांनी हो म्हणलं मुसलमान, नाही तर डोळ्यात सोया खोचलं. कुठे इथे खोचणं वेगळं आणि डोळ्यात खोचणं. कोणा संभाजी महाराजाचा असं वर्णन करून सांगत होता. आता मुलगा कोणाचा होता? मग तो काय तो मरणाला भीत असतो का बा? म्हणून शिवाजी महाराजापेक्षा एका गुणाने अधिक आहे कोण? संभाजी महाराज. म्हणून रत्नागिरी गावाचे नाव काय केले? नाही, औरंगाबादचं नाव काय ठेवलं? औरंगाबाद काय करायचं? छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी असे पदवी लावली आहे. इतिहास फार सुंदर आहे. आपल्या भारताचा इतिहास काय वा सुंदर. ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, तुकोबाराय, नामदेवराय सूर्यासारखे म्हणजे जगी सूर्य जायचे. त्यांचा उत्सव चालू आहे ना. किती वर्ष झाले? तर आधुनिक कीर्ती जशीच आहे. एक 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 चाललेलं होतं. म्हणून सतीचा दृष्टांत दिला. आत्मनानाची आधी लावणे विषयाविषयीची बांधे धाव आवडे पाणवे शून्याचे. तेव्हा आणि आत्मप्राप्ती होण्याकरिता योग मार्ग सामान्य आहे का असामान्य कष्टात आहे? क्लेशोधिकस्त रस्ते श्यामक्त प्राणाची पर्वा करावायची नसते. अशा प्रकारे विषयाविषयीची बांधे विषयाचा परित्याग करून धावा आवडे पाण देश नाही. योग मार्गाचा कष्टकर मार्गाचा नाही का ईश्वर प्राप्ती करता तो प्रयत्न करतो. ठाके निषाधार न पडे विधीची भीड नाही का. निषेध बरोबर दोन प्रकारचं कर्म असते ना, विहित आणि मग निषिद्ध कर्म काय करतो तो बाजूला करत असतो. आणि पडे विधीची भीड मग आता विधीने वागला त्याप्रमाणे विधीची भीड अन्नपणाची जीवी खोड महासिद्धी. मग त्याला महासिद्धी काय होतात? योगमार्गामध्ये योगमार्गाचे शुद्ध होण्याकरता महासिद्धी असा. त्या महासिद्धीचं काय करतो? सिद्धी लावी पिसे कोणता या पुसे मोठ्या लाभाकरता सामान्य लाभाचा काय करतो तो त्याग करतो. विद्यार्थी नाही का मोठी परीक्षा पास होण्याकरता लहान परीक्षा बाजूला सारतो. त्याला विचारलं एवढा प्रयत्न काय होतो? लहान लहान पोरं असतात ना, घरचे संस्कार असतात. अरे एवढं तो दप्तर ओझ्या पाठीवर घेऊन वाद चालला. वा मला MBBS व्हायचं आहे. काय म्हणतं ते? म्हटलं बा 100 पैकी 50 मार्क मिळून काम भागत नाही. 90 मार्क चांगला आहे. त्याला हिताची काय आहे? आणि खेड्यातल्या पोराला काय कळत नाही. शाळा कशाला म्हणतात? 8 दिवस काही आता राहतो आणि 2 दिवस जातो. एक 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 दृष्टांत बघितलं. ईश्वराकडे नीज दावे अपयसा सहज आणि या नावात ते जाते. ईश्वराकडे नीज ईश्वर प्राप्ती करता दावे मनाची ओढ कुठे असते? आणि या नावे तेज आध्यात्मिक. त्याला आध्यात्मिक तेज असं म्हणतात. आणखी पुढे आहे तेज क्षमा म्हणून घेऊया. आता सर्वाई स्वाईमा गरिमा गर्वा नाही तुझी क्षमा देह जैसे भाव निर्मा. क्षमा म्हणजे सहन करणे, काय करणे असा त्याचा अर्थ आहे. मग आपण आपले अंगावरचे केस किती असले तरी आपल्याला दुःख होते का त्याच्यावर? त्याप्रमाणे
मातुली हा इंद्रियांचे वेग का प्राचीन खबरले आता योग वियोग क्षमा एका वो बी तसं काय केलेलं आहे. पुढचा कोणता आहे आता धैर्य आहे त्याचं आणखी योग सांगू पण कधी 5-10 मिनिटांनी आपण